नावामध्ये सलाम. देवबाबाची आपण स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण परमेश्वर चांगला आहे, दयाळू आहे. आजपर्यंत त्याने आपल्याला, आपली मंडळी, आपले सर्व प्रियजन, लेकरं बाळ, सर्व लहान थोरांचा सांभाळ केला. सर्वांना कृपा पुरवली, आरोग्य दिलं. त्याच्या महान दयकृपेसाठी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. आणि हा शब्दाद्वारे त्याने आपल्याला दाखवला, याबद्दल आपण त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देऊ. जरी आपण भक्ती मंदिरामध्ये येऊ शकत नाही आणि एकमेकांची भेट घेऊ शकत नाही, सहभागिता होऊ शकत नाही, तरी देवापाने आपल्याला हे माध्यम दिलेलं आहे. या माध्यमाद्वारे का होईना देवाची स्तुती आपण करत आहोत, त्याचं वचन आपल्या कानावर पडत आहे. याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. आणि यावेळेस आपण संदेशाकडे जाण्या अगोदर प्रार्थना करू. आणि मी यावेळेस उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद, मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देतो प्रभू येशू, कारण तू स्तुतीस पात्र देव आहेस. तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तारणार आहेस बाप्पा. प्रत्येकाच्या जीवाचं आत्म्याचं रक्षण करणारा देव आहे बाप्पा. जे तुझा धावा करतात, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांची तू काळजी घेतोस देवा. सर्वांना उत्तम आरोग्य आणि कृपा पुरवतोस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. तुझी स्तुती करतो. या महामारीच्या दिवसामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांचा तू सांभाळ करताय बाप्पा. सर्वांना कृपा पुरवतायस, आरोग्य देतायस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो, आमच्या लहानशा कळपावर आशीर्वाद पाठव. कळपातील प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तुझी कृपा पुरव. लहान लेकर आहेत, तरुण, वृद्ध, वयस्कर आहेत, सर्वांना कृपा, आरोग्य दे, आशीर्वाद दे. या करोना व्हायरसपासून सर्वांचं रक्षण कर देवा. सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव बाप्पा. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो, या बुलढाणा गावामध्ये ज्या सर्व मंडळी आहे बाप्पा, त्या सर्व मंडळातील लोकांना देखील तुझी कृपापूर्व आशीर्वाद दे. करोनापासून सर्वांचं रक्षण कर. आणि प्रभू आग्रहाची प्रार्थना करतो बाप्पा, हा करोना व्हायरस आमच्या गावातून, आमच्या राज्यातून, आमच्या देशातून घालून टाक देवा. जे आजारी लोक आहेत त्यांना स्पर्श कर देवा, दया कर बाप्पा. आणि तुझी कृपा सर्वांना पुरवून दे बाप्पा. सर्व विश्वासणाऱ्यांचा सर्वांचा सांभाळ कर देवा. इतकंच केवळ नाही तर आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, जे विश्वासणारे दवाखान्यामध्ये काम करतात बाप्पा, त्यांच्या कुटुंब लेकरांचं, त्यांच्या सर्वांचं तू रक्षण कर देवा. करोना व्हायरसपासून त्यांचं रक्षण कर. जे पोलीस आहेत, प्रोराया, लेडी पोलीस आहेत, जेंट्स पोलीस आहेत, जे इतर कर्मचारी आहेत बाप्पा, विश्वासणारे कामं करत असताना, ड्युटी करत असताना त्यांच्या बरोबर राहा बाबा. त्यांचा सांभाळ कर. करोनापासून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं रक्षण कर देवा. आमच्या मंडळीवर आशीर्वाद पाठव. खेड्यावरील सर्व मंडळी आहे बाप्पा, त्या सर्वांचा सांभाळ कर. तुझी कृपा त्यांना पुरव. करोनापासून त्यांचं रक्षण कर देवा. आणि तुझं गौरव आम्हा सर्वांच्या द्वारे करून घ्या. आमच्या सर्व मंडळीचा, आमच्या प्रियजनांचा, आमच्या कुटुंबाचा, खेड्यावरील मंडळांचा आणि या गावातील सर्व मंडळांचा तू सांभाळ केला बाप्पा. पुन्हा एक वार तुझी स्तुती करण्यासाठी हा शब्दाद्वारे तू आम्हाला दाखवला. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद, मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो. तुझी उपकार स्तुती करतो देवा, की तू आम्हा या दिवसामध्ये सर्वांना सुखी, निरोगी, आनंदी ठेवून बाप्पा. म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनातून बोलत असताना देवा तू माझं सहाय्य कर. माझ्या जिभेवठाला स्पर्श कर. माझा अशक्तपण दूर कर. आजचं वचन आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं आणि उत्तेजन असल्या प्रकारचं होऊ दे बापा. अशी आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. ये प्रभू राया, आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देतो, कारण तू चांगला आहेस. येशू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नाम ही प्रार्थना केली म्हणून तू एक बापा, आमेन. जसं की आपल्याला माहित आहे की आपण फिलिप्पी पत्रावर या ठिकाणी अभ्यास करत आहोत आणि त्यातून आजपर्यंत अनेक संदेश ऐकलेले आहे. आजही देखील आपल्याला फिलिप्पी पत्रावरच त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि म्हणून आपण आपल्याजवळ पवित्र शास्त्र आहे ते आपण उघडूया. आणि फिलिप्पी पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 16 या वचनाकडे आपण थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. आणि आपल्याजवळ पवित्र शास्त्र आहे ते आपण उघडूया. आणि आता आपण सध्या या ठिकाणी वाचणार नाही, पण तुम्ही नंतर त्या ठिकाणी वाचा, त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला हा संदेश त्या ठिकाणी समजून येईल. या वचनामध्ये आपण पाहतो, प्रेषित पावलाला ख्रिस्त हा लाभ प्राप्त होण्याकरिता उत्सुकता लागली होती. आणि ख्रिस्त प्राप्तीपुढे जात, कुळ, विद्या वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही, असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ख्रिस्त सारखा कोणताच लाभ नाही, कशालाच किंवा कोणत्याच बाह्य गोष्टींना किंमत नाही,
किंवा अर्थ नाही असं त्या ठिकाणी तो म्हणतो. म्हणजे त्यांनी ख्रिस्ताला, प्रभू येशूला प्रथम स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे, सर्वोच्च स्थान त्या ठिकाणी त्यानं दिलेलं या ठिकाणी आपण पाहतो. जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा तो ख्रिस्ताला सर्वोच्च स्थान देतो, बाकीच्या जटिल गोष्टींना गौण स्थान देतो किंवा दुय्यम स्थान देतो, कमी लेखतो आणि त्या ठिकाणी ख्रिस्ताला सर्वोच्च स्थान त्या ठिकाणी दिलेलं आपण पाहतो. वचन 4 ते 6 या वचनामध्ये प्रेषित पौलाचे पूर्वीचं जीवन आणि त्याची उद्दिष्टे याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहतो. एक भक्तिमान यहुदी या नात्याने पूर्वी त्याला देवाच्या संबंधात ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या, मजबूत होत्या, लाभाच्या होत्या, प्रतिष्ठेच्या होत्या, त्या सर्व गोष्टींची त्याने एक यादी या ठिकाणी सांगितलेली आहे. येशूची भेट होण्यापूर्वी प्रेषित पौल काटेकोरपणे, गंभीरपणे धर्माचरण करणारा होता. त्याच्या धार्मिक जीवनात त्याला अति महत्वाच्या व लाभाच्या वाटणाऱ्या 7 गोष्टींचा उल्लेख त्याने या वचनामध्ये केलेला आपण पाहतो. या 7 गोष्टी कोणत्या आहेत यावेळेस आपण त्या ठिकाणी पाहूया. पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जन्मल्यानंतर 8व्या दिवशी प्रेषित पौलाची सुनता झाली होती. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपण पाहू, तो देवाच्या लोकांपैकी एक इस्रायली म्हणून जन्मला होता आणि त्यांच्यामध्येच तो लहानाचा मोठा झाला होता. तिसरी गोष्ट, तो बन्यामिनी वंशातला, शौलाच्या वंशातील, इस्रायलाच्या पहिल्या राजाच्या वंशातला होता. इतर लोकांनी विश्वास सोडला तरी बन्यामीन वंशाने विश्वास सोडला नव्हता असं त्या ठिकाणी आपण पाहतो. चौथी गोष्ट, तो खरा यहुदी होता, इब्रियांचा इब्री होता, त्याची भाषा अरामिक होती, त्याचे आई वडील इब्री होते आणि ते आपली मातृभाषा विसरले नव्हते. पाचवी गोष्ट, प्रेषित पौल नियमशास्त्राचे गंभीरपणे पालन करणारा भक्तिमान परुषी होता. 6वी गोष्ट, तो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, त्यामधून त्याची आस्था, उत्साह दिसून येतो, तो ख्रिस्त विरोधी होता. 7वी गोष्ट, त्याने मोशे प्रणीत नियमशास्त्राप्रमाणे आचरण ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता व नियमशास्त्राच्या आवश्यक अशा अटी संबंधात तो निर्दोष असल्या प्रकारचा होता. या 7 गोष्टी प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये त्याला महत्वाच्या वाटत होत्या. अर्थात त्यावेळेस त्याची आणि ख्रिस्ताची ओळख त्या ठिकाणी झाली नव्हती. या सर्व गोष्टी तो पाळत होता, करत होता, पण त्याचे हे सर्व करणे त्या ठिकाणी म्हणजे नियमशास्त्राचे पालन या एकाच आधारावर तो देवासमोर पात्र होण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला सत्य त्या ठिकाणी माहीत नव्हतं. ख्रिस्तास स्वीकार होण्यापूर्वी या 7 गोष्टी प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये महत्वाच्या होत्या आणि त्यामुळे तो स्वतःला नीतिमान समजत होता. तो गर्वाने त्या ठिकाणी फुगला होता, अहंकाराने त्या ठिकाणी भरलेला होता. या 7 गोष्टींची तो शेखी मिरवत होता. परंतु त्याला ज्यावेळेस ख्रिस्ताचे दर्शन झाले तेव्हा या 7 गोष्टी म्हणजे जात, कुळ, विद्या या सर्व गोष्टी निरर्थक वाटू लागल्या आणि आता ख्रिस्तच सर्व काही आहे असं तो म्हणतो आणि या सर्व गोष्टी हानी अशा समजतो. तेव्हा त्याला त्याच्या चुकांची जाणीव होते आणि तो म्हणतो की ख्रिस्त या एकाच कारणाने मी हे सर्व लाभ माझ्या जीवनातून पुसून टाकलेले आहेत, काढून टाकलेले आहेत, कारण त्या गोष्टी मला एक अडखळ नसल्या प्रकारच्या आहेत असं त्या ठिकाणी म्हणतो. ख्रिस्त एकच लाभ मिळण्यासाठी, ख्रिस्त या कारणाने, एकाच कारणाने मी हे सर्व लाभ माझ्या जीवनातून काढून टाकलेले आहे, पुसून टाकलेले आहे, कारण ते माझ्या जीवनामध्ये अडखळ नसल्या प्रकारचे आहेत. दिमिश्काच्या वाटेवर त्याला पुनरुत्थित ख्रिस्त भेटला आणि प्रेषित पौलाचं संपूर्ण जीवनच त्या ठिकाणी बदलून गेलं, त्याचं तारण झालं आणि ख्रिस्ताने त्याच्या जीवनाचा ताबा घेतला. कधी कधी आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये त्यांचं तारण होण्यासाठी अनेक गोष्टींचे, एखाद्या गोष्टींचे अडखळ नसू शकते, त्यामुळे त्यांचं तारण त्यांच्यापासून दूर जाते. जोपर्यंत त्या गोष्टीचा आम्ही त्याग करत नाही, त्या अडखळण आमच्या जीवनातून जात नाही, आम्ही त्या सोडून देत नाही, तोपर्यंत आमचं तारण होणारच नाही. प्रेषित पौलाचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्या गोष्टी अडखळण वाटणाऱ्या होत्या त्या गोष्टी त्याने टाकून दिल्या, सोडून दिल्या, त्या गोष्टीचा त्याने त्याग केला
आज आपण पाहतो, आज आपण त्या ठिकाणी विचार करूया, जर आमच्या जीवनामध्ये, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं अडखळण आहे, जे आम्हाला तारणापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहे, तर त्या गोष्टीचा आम्हाला त्याग करावा लागेल, ख्रिस्तासाठी सोडून द्यावा लागतील, तरच साध्य त्या ठिकाणी तारण साध्य होईल. ख्रिस्तासाठी सर्व काही सोडणं अतिशय महत्त्वाचं असल्या प्रकारचं आहे. जे आम्हाला प्रिय वाटतं, जे आम्हाला चांगलं वाटतं, आमच्या दृष्टीने जे चांगलं आहे, ते आम्हाला सर्व ख्रिस्तासाठी, ख्रिस्त हा लाभ मिळण्यासाठी आम्हाला सोडून द्यावं लागेल. प्रेषित पावलाला दिमिश्काच्या वाटेवर ख्रिस्ताचे दर्शन झाले आणि देवाबरोबर चांगले संबंध जोडण्याचा आणि नीतिमान ठरले जाण्याचा मार्ग ख्रिस्ताच्या द्वारे जातो हे त्याला कळल्यामुळे प्रेषित पावलाने पूर्वी त्याला लाभाच्या भरोशाच्या वाटणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग केला. अतिशय महत्वाची गोष्ट त्यानं केली. त्यानं त्याच्या पूर्वीच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी होत्या त्या धरून राहिल्या असत्या, तर त्याला ख्रिस्त हा लाभ त्या ठिकाणी झाला नसता, सत्य त्याला समजलं नसतं, त्याचं तारण झालं नसतं. परंतु त्यानं ख्रिस्तासाठी, ख्रिस्त हा लाभ मिळण्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला. म्हणून आमच्या जीवनामध्ये जर अडखळण आहे, तर आम्हाला ते सोडून द्यावं लागेल. आमच्या जीवनामध्ये ज्या आम्हाला प्रिय वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा आम्हाला त्याग करावा लागेल ख्रिस्त हा लाभ मिळण्यासाठी. आपण पुढे पाहू, वचन 8 मध्ये तो म्हणतो, मी सर्व गोष्टींना मुकलो आहे. सर्व गोष्टी म्हणजे यहुदी धर्मातील त्याची प्रतिष्ठा, त्याचे महत्वाचे स्थान, परुषामधील त्याचं मानाचं पद, त्याचे प्रियजन आणि त्याचे हे सर्व मानाचे पद गमावल्यामुळे त्याला खंत वाटत नाही, दुःख वाटत नाही किंवा पस्तावा होत नाही. या सर्व गोष्टी त्याने ख्रिस्तासाठी सोडून दिल्या, ख्रिस्त हा लाभ मिळण्यासाठी. प्रेषित पावलाने परुषाचं, प्रतिष्ठाचं, मानाचं पद ख्रिस्तासाठी सोडून दिलं, कारण त्याला ख्रिस्त हा मूल्यवान लाभ त्या ठिकाणी झाला होता. त्याने स्वतःचे घर, त्याचे प्रियजन या सर्वांना तो अंतरला, हे कळून सुद्धा त्यामुळे त्याला खंत वाटत नाही, पस्तावा होत नाही, तर तो आनंदी आहे, समाधानी आहे, कारण त्याला मूल्यवान ख्रिस्त हा लाभ त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. ख्रिस्ताची ओळख होण्यापूर्वी तो स्वतःच्या कर्मांनी प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वावर विसंबून होता. त्याच्या कर्मांनी तो नीतिमान झाला असा त्याचा गैरसमज त्या ठिकाणी झाला होता. तो ख्रिस्ती लोकांचा छळ करीत होता, नियमशास्त्र पाळणारा होता, म्हणून त्याला असं वाटत होतं की मी सत्कर्म करीत आहे. परंतु ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर, विश्वास ठेवल्याने त्याला नीतिमत्व मिळाले आणि तो नीतिमान त्या ठिकाणी झाला. ख्रिस्त हा लाभ झाल्यामुळे त्याचे सर्व गैरसमज दूर झाले. जे त्याच्या दृष्टीने त्याला नीतिमान ठरवणारे होते, ते सर्व गैरसमज दूर झाले आणि त्या ठिकाणी त्याला नीतिमान बनवण्यात आलं. आता जास्तीत जास्त काळ ख्रिस्ताच्या सानिध्यात राहावे असं त्याला वाटत होतं. वधस्तंभावर खिळलेल्या आणि पुन्हा पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताशी समरूप व्हायचे, एकचित्त व्हायचे, ही त्याची इच्छा होती, त्याची मनीषा होती आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता. दररोजच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेणे आणि त्याच्या दुःखाचे वाटेकरी होणे असं त्याला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून तो पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच तारणाचे हे शुभवर्तमान सर्वांना जाहीर करावे आणि त्यासाठी संकटे, त्रास, छळ, अपमान, फटके सोसावे लागले तरी सर्व काही सहन करून, कसेही करून त्या ठिकाणी मी मृतामधून पुनरुत्थान मिळवावे हीच प्रेषित पावलाला आशा आहे असं त्याला वाटतं. म्हणजे ख्रिस्तासाठी तो सर्व काही सोसण्यास तयार आहे. तसेच त्याला हेही समजले होते की विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकणे जरुरीचे आहे. जर त्याचा विश्वास कमी झाला असता तर त्याला सत्य समजलं नसतं. आपण पाहतो फिलिप्पी मंडळीमध्ये आपण ख्रिस्ती परिपूर्णतेचे ध्येय गाठलेले आहे असे समजणारे काही लोक होते आणि त्यांनी गैरसमज तसा करून घेतला होता. आम्ही त्या ठिकाणी ख्रिस्ती परिपूर्णतेचे ध्येय गाठलेले आहे असे समजणारे, असा गैरसमज करून घेणारे अनेक लोक त्या मंडळीमध्ये त्या ठिकाणी होते. त्यांना असं वाटत होतं की स्वर्गात जाण्यासाठी आम्ही अंतिम टप्पा गाठलेला आहे. त्याच वेळेस मंडळीमध्ये तसे लोक होते. आजही त्या ठिकाणी आपण पाहतो की असे लोक आपल्याला पाहाव्यास मिळतात. आजही असे स्वतःला परिपूर्ण ख्रिस्ती समजणारे फाजील धार्मिक लोक आपण पाहतो आणि त्यांना असं वाटतं की मी
देवाच्या दृष्टीने सत्कर्मे केली आहेत, मी धार्मिक आहे व आता मी स्वर्गात जाण्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये आहे, मी अंतिम टप्पा त्या ठिकाणी गाठलेला आहे, असा गैरसमजामध्ये जीवन जगत आहेत. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कोणीच परिपूर्ण नाही. बंधू भगिनींनो, आपण गैरसमजामध्ये जीवन जगत आहोत काय? तसं असेल तर गैरसमजामधून आपल्याला बाहेर येण्याची गरज आहे. सत्य जाणून घ्या, त्यासाठी प्रभूला विनंती करा, प्रभूला मार्गदर्शन मागा. स्वर्गात कोण जाईल आणि कोण नाही हे प्रभू ठरवेल. प्रेषित पौल म्हणतो, ख्रिस्ती लोकांनी परिपूर्णतेच्या सर्वोच्च आदर्शापर्यंत पोहोचले पाहिजे. मत्ते 5:48 मध्ये येशूने स्वतः म्हटले आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पण पूर्ण व्हा. परिपूर्ण कोणीच नाही असं त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. प्रेषित पौलाला असंच वाटत होतं की मी परिपूर्ण व्हावे, त्यासाठी त्याला पुढे जावे लागणार आणि त्या गोष्टींचा मी पाठलाग करणार, जेणेकरून ख्रिस्तासारखे मी परिपूर्ण होईल, असं त्याला त्या ठिकाणी वाटत होतं. आणि त्यासाठी त्याची खटपट चालू होती. त्या गोष्टींचा तो पाठलाग त्या ठिकाणी करत होता. दिमिश्काच्या वाटेवर त्याला ख्रिस्त भेटला, तेव्हा त्याने प्रेषित पौलाने त्या ठिकाणी ज्या महान उद्देशासाठी कह्यात घेतले, तोच महान उद्देश आपल्या कह्यात घ्यावा हीच त्याची इच्छा होती. गतकाळातील त्याची पापे, त्याच्या चुका आणि उणीवा याची त्याला क्षमा झाली आहे हे त्याला कळले होते. परंतु आपण भूतकाळातील गोष्टींमध्ये पुन्हा गुंतून जाऊ नये, तर पुढील गोष्टीकडे लक्ष लावून नेटाने पुढे जाणे हे त्याला महत्त्वाचे वाटते. आणि शर्यतीमध्ये बक्षीस जिंकायचे आणि आपल्याला झालेल्या पाचरणाला अनुसरून विश्वासाने धीर धरून स्वर्गीय जीवनाचे बक्षीस, जीवनाचा मुकुट मिळवणे हेच एक ध्येय आहे असं त्या ठिकाणी तो म्हणतो. आपल्याला शर्यतीमध्ये बक्षीस जिंकायचे आहे. आपल्याला झालेल्या पाचरणाला अनुसरून विश्वासाने धीर धरून स्वर्गीय जीवनाचे बक्षीस, जीवनाचा मुकुट मिळविणे हेच एक त्याचं ध्येय आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. स्वर्गीय जीवनाचे बक्षीस, जीवनाचा मुकुट मिळविणे, त्यासाठी तो खटपट करीत होता. कसेही करून ते स्वर्गीय बक्षीस मिळविण्यासाठी तो उत्सुक होता, प्रयत्न करीत होता. ख्रिस्ती म्हणून आम्ही स्वर्गीय बक्षीस, जीवनाचा मुकुट मिळविण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत काय? हा प्रश्न आपण आज स्वतःसाठी आपल्याला विचारूया. स्वतः आपण विचारूया की ख्रिस्ती म्हणून आम्ही स्वर्गीय बक्षीस मिळवण्यासाठी आजपर्यंत आम्ही काय खटपट केलेली आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत का, याबद्दल आम्हाला विचार करण्याची अतिशय गरज आहे. त्याबद्दल आम्ही गंभीर आहोत काय? ते वरील बक्षीस मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत काय? वरील बक्षीस मिळविणे हेच एक आमचं ध्येय आहे काय? आजपर्यंत ते बक्षिसाबद्दल आम्ही कधी विचार केला का, की आमचं ध्येय दुसरं काही आहे? आम्हाला स्वर्गीय बक्षिसासाठी त्या ठिकाणी खटपट करावं लागेल. तो स्वर्गीय जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी आम्हाला खटपट करावी लागेल. याबद्दल आम्हाला विचार करणे, स्वतःला तपासणे फार महत्त्वाचे असल्या प्रकारचं आहे. ख्रिस्ती म्हणून आम्हाला जगिक बक्षिसापेक्षा, जगिक सन्मानापेक्षा आणि जगिक सर्टिफिकेटपेक्षा स्वर्गीय बक्षीस, जीवनाचा मुकुट महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही त्याकडे लक्ष लावावे. ते मिळवण्यासाठी आम्ही खटपट करावी, प्रयत्न करावे आणि त्याचा पाठलाग करावा, त्याच्या मागे आम्ही धावावे. म्हणून तो म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधी बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम आहे असं त्या ठिकाणी प्रेषित पौल म्हणतो. मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. स्वर्गीय बक्षीस, जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी तो खटपट करीत आहे, त्या गोष्टीचा पाठलाग करत आहे, त्याच्या मागे तो धावत आहे. जीवनाच्या शर्यतीमध्ये आम्ही असे धावावे की आम्हाला ते वरील बक्षीस कसेही करून मिळालेच पाहिजे. त्यासाठी आम्ही खटपट करणं अतिशय गरजेचं आहे. श्रम करणे, खटपट करणे, प्रयत्न करणे, पाठलाग करणे महत्त्वाचे आहे. विश्वासामध्ये टिकून राहणे महत्त्वाचे आहे. तेच आमचे मुख्य ध्येय असावे, तेच आमचे काम असावे. प्रेषित पौलाने स्वर्गीय मुकुट मिळवण्यासाठी खटपट केली, त्या गोष्टीचा पाठलाग केला, त्याच्या मागे तो धावत गेला, त्याच्यासाठी लाभाच्या सर्व गोष्टी त्यानं सोडून दिल्या. आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आम्ही ख्रिस्तासाठी आजपर्यंत कोण्या कोण्या गोष्टीचा त्याग केलेला आहे.
स्वर्गीय जीवनाचा मुकुट मिळण्यासाठी आम्ही खटपट करीत आहोत काय? त्याचा पाठलाग आम्ही करत आहोत काय? तो मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत का? देवाला आम्ही विनंती करत आहोत का? प्रभू येशूला आम्ही विनंती करत आहोत का? आम्हाला विचार करण्याची गरज आहे. चला तर मग आजपासूनच, आत्तापासून आम्ही वरील बक्षीस मिळवण्यासाठी खटपट करू आणि प्रयत्न करू, श्रम करू, विश्वासाने पाठलाग करू, म्हणजे ते ध्येय आम्हाला गाठता येईल. त्यासाठी घाई करा, पश्चाताप करा. त्याच्या येण्याचे दिवस, वेळ, काळ, परिस्थिती जवळ आलेली आहे. आपल्याला चिन्ह दिसत आहे. संदेश त्याच्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहे. येशूची वचने पूर्ण होत आहे. म्हणून या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा. देवाचं वचन आम्ही त्या ठिकाणी वाचावं आणि पश्चाताप करावा. आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या मंडळीसाठी आपण प्रार्थना करावी. करोना व्हायरस आपल्या गावातून, आपल्या देशातून निघून जावा. जे आजारी लोक आहेत त्यांना देवाने स्पर्श करावा, यासाठी आम्ही प्रार्थना करावी. त्यामध्ये आम्ही वेळ घालवावा. प्रेषित पाऊल वरील बक्षिसासाठी उत्सुक होता, धावत होता, पाठलाग करीत होता. तेच त्याचं ध्येय होतं, ते एकच त्याचं काम होतं. आज आम्ही कोणत्या गोष्टींच्या मागे धावत आहोत, कोणत्या गोष्टींचा आम्ही पाठलाग करीत आहोत, आम्हाला विचार करायचा त्या ठिकाणी गरज आहे. प्रेषित पावलाला ख्रिस्त हा लाभ झाल्यामुळे त्याला वाटणाऱ्या लाभाच्या सर्व गोष्टींचा त्याग केला व तो आता वरील बक्षिसाच्या मागे त्या ठिकाणी धावत आहे. त्याने जगी गोष्टी सोडून दिल्या. नियमशास्त्राप्रमाणे जन्मल्यानंतर 8व्या दिवशी त्याची सुनता झाल्याचा त्याला गर्व होता. ही गोष्ट त्यानं प्रभूसाठी सोडून दिली. देवाच्या लोकांपैकी तो इस्रायली होता, याचा त्याला गर्व होता. तो गर्व त्याचा त्या ठिकाणी नाहीसा झाला. तो इस्रायलाचा पहिला राजा शाऊल आणि बन्यामिनी वंशाचा होता, याचा त्याला गर्व होता. तो गर्व प्रभू येशू मिळाल्यामुळे त्या ठिकाणी नाहीसा झाला. तो इब्री होता आणि त्याचे आई वडील इब्री होते, ही त्याची प्रतिष्ठा होती. ही प्रतिष्ठा त्या ठिकाणी त्याने नाहीशी केली किंवा मानली नाही. ख्रिस्त हा लाभ मिळाल्यामुळे नियमशास्त्राचे पालन करणारा तो भक्तिमान परुषी होता, म्हणून तो स्वतःला धार्मिक समजत होता. ख्रिस्ती लोकांचा छळ केल्यामुळे त्याला गर्व होता. हा सर्व गर्व त्या ठिकाणी प्रेषित पावलाच्या जीवनातून त्या ठिकाणी निघून गेला. केवळ ख्रिस्तामुळे. ख्रिस्त हा लाभ त्याला मिळाला. ख्रिस्ताचे दर्शन त्याला झाले आणि त्याचं तारण झालं, त्याचं पालट झाला, त्याचं जीवन बदलून गेलं. आणि या सर्व त्याच्यामध्ये असलेल्या गर्वाच्या गोष्टी सर्व काही नाहीशा झाल्या. तो लीन आणि नम्र झाला. पण ख्रिस्त हा लाभ झाल्यामुळे त्याला त्याच्या गर्वाच्या गोष्टींची लाज वाटू लागली. त्याला दुःख झाले आणि आपण मोठी चूक केली आहे, पाप केली आहे, याचा त्याला पश्चाताप झाला. दमास्कसच्या रस्त्यावर प्रेषित पावलाला ख्रिस्त भेटला. तेव्हा तो खाली पडला, आंधळा झाला. त्याचा गर्व, त्याचा अहमपणा, त्याचं पद, त्याची प्रतिष्ठा त्याबरोबर खाली पडली. त्याला सत्य समजले आणि गर्व, अहमपणा क्षणात त्या ठिकाणी नाहीसा झाला. त्याचं जीवन बदलून गेलं, त्याचं तारण झालं. कधी कधी आपण पाहतो एखाद्या गोष्टीचा आपल्याला गर्व असतो. आमची नोकरी, आमची प्रॉपर्टी, आमचे पद, प्रतिष्ठा, आमचे घर, आमचे लेकरं, असा गर्व असू शकतो आमच्या जीवनामध्ये. देवाचं वचन आम्हाला सांगते, गर्व झाला की नाश ठेवलेला आहे. प्रेषित पावलाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी गर्व होता आणि त्या कोणत्या गोष्टीचा त्याला गर्व होता ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रभू येशूने त्याच्या जीवनातून हे गर्वाचं पातक नाहीसं केलं. जर आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा गर्व आहे तर आजच प्रियानो तो सोडून द्या. लीन आणि नम्र व्हा. प्रेषित पाऊल खाली पडला, त्याबरोबर त्याचा गर्व, त्याचा अहमपणा, त्याची प्रतिष्ठा खाली पडली. तो लीन नम्र झाला. त्याचं तारण झालं, त्याचा पालट झाला. देवाने त्याचा ताबा घेतला. ख्रिस्त हा लाभ झाला आणि प्रेषित पावलाला ख्रिस्त हा लाभ झाला आणि तीच त्याची प्रतिष्ठा, त्याचा गर्व, त्याचा अभिमान त्या ठिकाणी झाले. ख्रिस्त या नात्याने आमची प्रतिष्ठा, आमचा अभिमान ख्रिस्त असावा. आपल्या पूर्वजांनी, आई वडिलांनी त्यांना अनेक वर्षापूर्वी ख्रिस्त हा लाभ झाल्यामुळे त्यांनी त्यांचं पूर्वीचं जीवन, पूर्वीच्या सर्व गोष्टी, पूर्वीची दैवते सर्व काही सोडून दिलं. त्या गोष्टींचा त्यांनी त्याग केला. त्यांना अनेक गोष्टींना, नातेवाईकांना, घरदार, शेतीवाडी या सर्व गोष्टींना मुकावे लागले, त्याग करावा लागला, कारण त्यांना ख्रिस्त हा लाभ त्या ठिकाणी झाला होता. आणि म्हणून त्यांचं जीवन त्या ठिकाणी सुखी आणि आशीर्वादित असल्या प्रकारचं झालं. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांना
देवाने आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. आज आम्ही ख्रिस्तासाठी आम्हाला लाभाच्या वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करण्यास तयार आहोत काय? आमच्या समोर प्रश्न आहे, आपण स्वतःला विचारूया. ख्रिस्त हा लाभ आम्हाला त्या ठिकाणी झालेला आहे, त्यासाठी जर अजूनही आमच्या जीवनामध्ये अडखळण आहे तर त्या ठिकाणी आम्हाला ते अडखळण त्या ठिकाणी बाजूला करावं लागेल. त्या गोष्टीचा आम्हाला त्या ठिकाणी सोडून द्याव्या लागतील, त्या गोष्टी आम्हाला त्याग कराव्या लागतील. आमची प्रतिष्ठा, आमचा अभिमान ख्रिस्त आहे काय हे आम्हाला तपासणं आज अतिशय महत्वाचं असल्या प्रकारचं आहे. आम्ही वरील स्वर्गीय बक्षिसाबद्दल गंभीर आहोत काय हे देखील आम्हाला जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. प्रेषित पावलाने त्याला वाटणाऱ्या सर्व गोष्टी, लाभाच्या गोष्टी, प्रभू येशू हा लाभ मिळाल्यामुळे त्या ठिकाणी सोडून दिल्या. त्याचा गर्व नाहीसा झाला, तो लीन नम्र झाला, त्याचा पालट झाला, त्याचं तारण झालं. देवाने त्याचा ताबा घेतला आणि तो देवाचा महान सेवक त्या ठिकाणी झाला. आमच्या जीवनामध्ये बंधू भगिनीनो असल्या प्रकारचं पातक आहे काय, गर्व आहे काय, अहमपणा आहे काय आणि अडखळण आहे काय, ते आम्हाला त्या ठिकाणी सोडून द्यावं लागेल. जर अडखळण आहे तर आम्हाला देवाजवळ त्या ठिकाणी प्रार्थना करावी लागेल की देवा, माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तू काढून टाक. देवा, जर गर्व असेल, अहमपणा असेल तर तो काढून टाक आणि प्रभू येशू माझं विशेष प्रकारे सहाय्य कर, माझा ताबा घे, माझ्या जीवनातील अडखळण तू नाहीस कर आणि मग पाप्यावर दया कर. असल्या प्रकारची प्रार्थना, विनंती आपण देवाला करूया. या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त देवाच्या वचनाचा अभ्यास करूया. एकमेकांसाठी, मंडळांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, सर्व जगासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी आपण प्रार्थना करूया. या महामारीच्या दिवसातून त्या ठिकाणी प्रभू येशूने आपल्याला बाहेर काढावे. ही महामारी आपल्या देशातून, सर्व जगातून त्या ठिकाणी नाहीशी व्हावी अशी दयादृष्टी देवाने आपल्यावर करावी. यासाठी आपण प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा. पश्चाताप करा, देवाच्या वचनाचा अभ्यास करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा आणि देवाचं गौरव त्या ठिकाणी होईल. देवबाप करो आणि या लहानशा वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण यावेळेस प्रार्थना करू. दयाळू देवा, आकाश पृथ्वी यांच्या निर्माण करत्या जिवंत देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. तुझी स्तुती करतो कारण तू स्तुतीस पात्र देव आहेस. राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस बापा, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो देवा. प्रभू राया, आजच्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचं वचन मंडळीसाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं केलं देवा, असा आमचा विश्वास आहे प्रभू राया. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आजच्या वचनांवर तू आपला आशीर्वाद पाठव देवा. माझं सहाय्य केलं देवा, मला देखील आरोग्य कृपा पुरवलीस, माझ्या जीवठाला स्पर्श केला, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुढील दिवसामध्ये आमची मंडळी, आमचे प्रियजन, आमचे लेकर बाळ, आमचं कुटुंब, खेड्यावरील सर्व मंडळ्या, या गावातील सर्व विश्वासणारे सर्व मंडळ्या, सर्व सेवक, सर्व अधिकारी, सर्वांचा तू सांभाळ कर देवा. आमच्या गावाचं, आमच्या राज्याचं, आमच्या देवाचं रक्षण कर देवा. आमच्या देशाचं रक्षण कर. आणि दयाळू देवा, आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, जगामध्ये जे सर्व देश त्या ठिकाणी या महामारीने त्रस्त झालेले आहे बाप्पा, त्या ठिकाणी अनेक लोक आजारी आहेत, त्यांना स्पर्श कर देवा, त्यांच्यावर दया कर आणि ही महामारी आमच्या देशातून तू घालवून टाक देवा. आणि तुझं गौरव आम्हा सर्वांच्या द्वारे करून घे. या दिवसामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याचा, प्रत्येक मंडळाचा, प्रत्येक सेवकाचा, अधिकाऱ्याचा तू सांभाळ कर देवा आणि तुझं गौरव आम्हा सर्वांच्या द्वारे करून घे प्रभू. अशी आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. आजच्या वर्षासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो देवा, तुझी स्तुती करतो. येशू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू एक बाप्पा, आमेन. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आपल्या ऋणास आम्ही ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सर्व काळ आपण सर्वांबरोबर सदोदित असो. आमेन. सर्वांना सलाम.